विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी मराठीमधील 20वा धडा आहे ओळख थोरांची. याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. या पाठामध्ये आपल्याला दोन थोरांची ओळख आहे. त्यातील पहिल्या भागामध्ये खशाबा जाधव हे आपले महाराष्ट्राचे कुस्तीपटू आहेत, त्यांच्याविषयी माहिती आलेली आहे. आणि या भागाच्या शेवटी आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे आता पाहूया. यातील पहिला मुख्य प्रश्न आहे चर्चा करून सांगूया. इथे आपल्याला चर्चा करून सांगायचं आहे. त्यातील अ प्रश्न आहे तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो. इथे आपण उत्तर घेतलेलं आहे मला अनेक खेळ आवडतात, परंतु माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट हा आहे. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. तुम्हाला जो खेळ आवडत असेल त्याविषयी तुम्ही इथे लिहू शकता. यानंतर प्रश्न आ आहे तुम्हाला कोणता खेळाडू आवडतो, का आवडतो. आता आपला एखादा आवडता खेळाडू असतो त्याविषयी इथे माहिती लिहायची आहे आणि तो खेळाडू आपल्याला का आवडतो ते देखील लिहायचं आहे. आपण उत्तर घेतलेलं आहे मला सचिन तेंडुलकर खूप आवडतात. सचिन अत्यंत उत्कृष्ट फलंदाज आहेत. फलंदाजीतील अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहेत. त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक खेळाडू तयार झाले आहेत. इथे सचिन तेंडुलकर यांच्याविषयी आपण माहिती लिहिलेली आहे. इथे तुमचा आवडता कोणताही खेळाडू तुम्ही लिहू शकता आणि तो खेळाडू तुम्हाला का आवडतो याविषयी थोडंसं वर्णन तुम्ही करू शकता. तर तुम्ही तुमच्या मताने या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. यानंतर ई प्रश्न आहे दूरदर्शनवरील क्रीडा जगतमधल्या बातम्या पहा व ऐका, वर्गात त्यावर चर्चा करा. दूरदर्शनवर क्रीडा जगत नावाचा कार्यक्रम लागतो. त्याच्यामध्ये खेळाशी संबंधित सर्व बातम्या असतात. तर त्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, ऐकायच्या आहेत आणि त्या बातम्यांवर आपल्याला वर्गामध्ये चर्चा करायची आहे. हा प्रात्यक्षिक स्वरूपाचा प्रश्न आहे. हे प्रत्यक्षपणे तुम्ही तो कार्यक्रम बघून आपल्या वर्गामध्ये त्यावर चर्चा करायची आहे. यानंतर या पाठामध्ये दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दादाजी रामजी खोब्रागडे यांची माहिती आलेली आहे. तर हे संशोधक शेतकरी होते आणि त्यांच्याविषयी आपल्याला बरीचशी माहिती आलेली आहे. आणि त्यानंतर खाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे पाहूया. त्यातील पहिला आहे नवीन काही शोधूया. त्यातील अ प्रश्न आहे धान्य व फळांच्या दुकानात जा, खालील वस्तूंच्या जातींची नावे विचारा, यादी करा. आपल्याला खाली काही वस्तू दिलेल्या आहेत आणि या वस्तूंच्या वेगवेगळ्या जाती असतात, त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर गहू ही पहिली वस्तू दिलेली आहे. आता गहू आपण पाहतो, परंतु गहूमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जातीचे गहू असतात. त्यांची चव थोडी वेगळी असते, दिसायलाही ते थोडेसे वेगळे वेगळे असतात. तर अशा कोणकोणत्या त्यांच्या जाती आहेत तर शरबती, लोकवन, सिहोर या काही जाती आपण इथे लिहिलेल्या आहेत. याशिवाय अनेक जातींचे गहू मिळतात. तर इथे आपण प्रत्यक्ष माहिती घेऊन लेखन करायचं आहे. यानंतर केळी. केळीच्या प्रमुख जाती आहेत राजेळी, हरिसाल, राजापुरी, वेलची आणि लाल केळी. या व्यतिरिक्त आणखीही जाती आहेत, तुम्ही आणखी माहिती मिळवून यात भर टाकू शकता. पुढची जी वस्तू आहे ती आहे ऊस. तर ऊसाच्या को एम 0265, को 80032, को 8014 या जाती आहेत. याशिवाय आणखी ज्या जाती असतील त्याविषयी माहिती मिळवून तुम्ही इथे लिहू शकता. पुढील पीक किंवा वस्तू आपल्याला दिलेली आहे डाळिंब. डाळिंबाच्या मृदुला, भगवा, आरक्ता, गणेश अशा अनेक जाती आहेत. यानंतर तांदूळ. तांदळाच्या सुद्धा अनेक जाती असतात. त्यातील प्रमुख जाती आहेत बासमती, इंद्रायणी, कोलम. पुढे आहे संत्री. संत्र्यांमध्ये नागपुरी संत्री, खासी, देशी, कमला ही वेगवेगळ्या प्रकारच्या संत्र्यांच्या जाती आहेत. पुढचा भाग आहे ज्वारी. ज्वारीच्या सातपानी, हायब्रिड, मालदांडी या जाती आहेत. यानंतर आंबे. आंब्याच्या सुद्धा हापूस, केशर, पायरी, तोतापुरी, लंगडा इत्यादी जाती आहेत. यानंतर आहे तूर. तूरमध्ये विपुला, BSMR 853, IPCL 87 अशा जाती आहेत. तर इथे आपल्याला जी 9 पिके दिलेली आहेत त्यांच्या काही जाती आपण प्रत्येकाच्या त्याच्या समोर लिहिलेल्या आहेत.
याविषयी तुम्ही थोडासा शोध घ्या. तुमच्या जवळ जर धान्य फळांचं दुकान असेल, विक्रेते असतील, तर त्यांची भेट घेऊन आणखी काही जातींची नावे तुम्हाला मिळतात का पहा आणि त्यांच्या यामध्ये लेखन करून भर घालून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. यानंतर प्रश्न आ आहे, तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्याची यादी करा. आता तांदळापासून अनेक प्रकारचे अन्नपदार्थ आपण करत असतो. त्यातील काही पदार्थ आपण इथे घेतलेले आहेत. भात, भाकरी, पेज, पोहे, इडली, डोसा असे अनेक पदार्थ तांदूळ या धान्यापासून तयार केले जातात. तुमच्या माहितीप्रमाणे किंवा तुम्ही घेतलेल्या शोधाप्रमाणे आणखी काही जर पदार्थ तुम्हाला ठाऊक असतील तर तुम्ही या उत्तरामध्ये त्यांची भर घालून तुमचं उत्तर तयार करू शकता. यानंतर शेवटचा प्रश्न आहे, आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात तांदळाचे उत्पादन घेतले जाते याची माहिती लिहा. तर इथे आपल्याला आंतरजाल म्हणजे इंटरनेटवर शोध घ्यायचा आहे की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यात तांदळाचं उत्पादन घेतलं जातं ते जिल्हे आहेत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया आणि भंडारा. या सर्व जिल्ह्यांमध्ये तांदळाचे उत्पादन घेतले जाते. आपण जर आंतरजालावर म्हणजेच इंटरनेटवर शोधलं तर नक्कीच आपल्याला या जिल्ह्यांची नावे मिळतील. तर या ठिकाणी या ओळख थोरांची या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्न हे मुक्तोत्तरी आहेत. या प्रश्नांमध्ये तुम्ही आवश्यक तो बदल करून आणि स्वतः शोध घेऊन लेखन करायचं आहे. तर हा स्वाध्याय व्यवस्थित अभ्यासा आणि सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीमध्ये याचे लेखन करा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.